नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा वेलकम देण्याचा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता कांदा दरात मोठी घसरण, शेतकरी संघटना आक्रमक, आमदार खासदारांना घेराव घालण्याचा इशारा. बाजार समितीचे कांदे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून सध्या सरासरी दर हा 600 ते 1300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद जोशी प्रणीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून केंद्र सरकारने कांदा बाजारभाव निर्यातीबाबत तातडीने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या या ठिकाणी नुकसानीमुळे एकंदरीतच या ठिकाणी ही परिस्थिती आहे आणि एकंदरीत तातडीने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी महागड्या दराने कांदा बियाणे खरेदी करून लागवड केली. कांदा लागवड व काढणीचा खर्च एकरी 12 ते 14 हजार रुपयापर्यंत पोहोचला असून रासायनिक खते व कीटकनाशकांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः देशदोडीला लागला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील आमदार व खासदार व राज्य केंद्र सरकारच्या दबावावरून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केला आहे. अन्यथा शरद जोशी प्रणीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटना शेतकऱ्या रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे आमदार व खासदारांना घेराव घालण्याचा येईल असा इशारा संघटनेने करण्यात आलेला आहे. अर्जुन बोराडे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना यांचं या ठिकाणी काय म्हणणं आहे तर बघू शकता. बाजार समितीत लाल कांदा मोठ्या प्रमाणात आला असला तरी सरकारने निर्यात धोरण योग्य नाही. सरकारला जाणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे आहे. अशी परिस्थिती शेतकरी संघटना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे उभे राहून त्यांना न्याय देईल. अर्जुन बोराडे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.